तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलने तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर आम्ही परवा दिवशी कोल्हापूर वरून आलो आहोत। आदू पहिला दाखव। पाठी सरक म्हणजे तू दिसतेस। तर आम्ही परवा दिवशी कोल्हापूर वरून आलो आहोत आणि आल्यावर सगळी साफसफाई काल परवा त्याच्यामध्ये खूप माझा टाइम गेला आणि आता सकाळी जेवण वगैरे आटपलंय। आणि कसं झालं, पप्पांचं पायपूजन झाल्यानंतर 2 दिवसांनी घरात आमच्या रेणुकेचं जागरण आणि लिंब होतं आणि सगळा गोंधळ वगैरे असतो। तुम्हाला तर माहितीच असेल, घरामध्ये काय कार्यक्रम असला तर खूप गोंधळ आणि काम पण खूप असतं, त्याच्यामुळे मी काही शूट नाही करू शकले। थोडस देवीचा जग मी थोडासा शूट केला, ते पण परीनं केला म्हणून तो झाला आणि मस्त मस्त मस्तपैकी जागरण वगैरे देवीचा कार्यक्रम झाला, मस्त झाला। आणि मी दादा वहिनीला पण शूट करू नाही शकले आणि माझी छोटी भाची आहे तिला पण नाही शूट करू शकले। नेक्स्ट टाइम मी नक्की तुम्हाला माझा दादा वहिनी आणि माझी भाची दाखवेन। आणि भरपूर जण असे आहेत की ते उत्सुक होते म्हणजे व्हिडिओ मध्ये येण्यासाठी, पण मी काही शूट न केल्यामुळं ते नाही येऊ शकले। तर ते मला आज बोलतात की मला पण यायचं होतं त्याच्यामध्ये, तर ठीक आहे म्हटलं नेक्स्ट टाइम आपण नक्की करू। थोडंसं काम असलं, कार्यक्रम असला की खूप गोंधळ वगैरे असतो, त्याच्यामुळे नाही शूट करू शकले। आता हे जेवण वगैरे झालंय, काम चालू आहे। आणि आधू बघा कसा ड्रेस घातला। आधू बोलती मला की मला फ्रॉक हवाय, तर तिला आज फ्रॉक घातले। घातले ना अजूनही। चला बाहेर तर सगळं गरम आहे आणि आल्यावरती परीची तब्येत पण खूप खराब होती। पाणी इकडचं तिकडचं बदलल्यामुळे पिलू थांब, बदलल्यामुळे तिला टॉयलेटला वगैरे मोशन चालू झालेले, पोटात खूप दुखत होतं, त्यामुळे काल पण माझा खूप वेळ तिच्या साफसफाई वगैरे गेला। आता तसं ते रुटीन, आता उद्यापासून परत शाळा, आधूची शाळा, तर नेहमीचं रुटीन तुम्हाला बघायला भेटेल। चला तर भेटूया आपण थोड्या वेळाने। तर मी आज बनवते पनीर बिर्याणी सर्वांसाठी। तर मी सगळ्यात पहिल्यांदा पनीर असे त्याचे चौकनी काप करून असे थोडेसे तुपात आणि तेलात फ्राय करून घेतले। मी गॅस बंद करते आणि इकडे मी पाणी भातासाठी उकळायला ठेवले आणि इकडे सगळं मी साहित्य करून ठेवलं। हे आलं लसणाची पेस्ट आणि कांदा, टोमॅटोची प्युरी, मिरची, दही आणि ते खडे मसाले। आता हे मी पनीर काढून घेते आणि मी जे तांदूळ घेतले आहे ते कोलम आहेत, म्हटलं ह्या तांदळाचा एकदा ट्राय करून बघूया। आणि हा तांदूळ आहे तो 1 किलो आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी, आता मी जास्त असं सुट्टा होण्यास म्हणजे थोडंसं पाणी होण्यासारखं कोलम तांदूळ नाही ठेवणार, भात थोडा शिजवून घेणार, एक 90-95% हा तांदूळ शिजवून घेणार आणि ह्याच्यामध्ये तूप टाकणार, म्हणजे भात कसा आपला सुट्टा होऊन जाईल। एकदा ट्राय करायला काय हरकत आहे ना। केलाय मी 2 वेळा अंडा बिर्याणी केली मी अशा तांदळाची, खूप मस्त झालेली। पण ते लांबडे तांदूळ मग चला आता परीला खायचं होतं म्हणून म्हटलं चला करूनच घेऊया। अशा तसं मला पनीरची भाजी बनवायचीच होती, म्हटलं चला बिर्याणी बनवूया। इतकं काय पहिला बरी। आता पिल्लू बसले बाहेर, आधी बघा पिल्लू। आता हिला घेत मध्ये मध्ये करायचं। आता मी ह्याच्यामध्ये खडे मसाले, हे नाही खायचं, हे लहानपणी आपल्याला शाळेत भेटायचं बोरकूट, ते परीत घेऊन आले। आता पिल्लू खात बसले, जा थोडं थोडंच तिला मी देते। आता मी ह्याच्यामध्ये कांदा ऍड करते आणि त्याच्यानंतर खडे मसाले टाकते। एकीकडं आधी एकीकडं, त्याच्यानंतर मी गॅसच बंद ठेवलेला। तर थोडंसं तेल तापू देत, मी त्याच्यामध्ये मी कांदा ऍड करते।
कांदा थोडासा भाजून झाला की मग मी खडे मसाले घालते त्याच्यामध्ये, म्हणजे वेळ नाही लागत. आणि आता मी त्याच्यामध्ये हे मी स्वतः केलेलं घरी तूप आहे. आज्यासाठी आम्हाला रतिबाचं दूध घेतो, त्याच्यामध्ये हे मी घरी केलेलं तूप आहे. अर्धा किलो तूप असेल जास्त, अर्धा किलोपेक्षा जास्त तूप आहे. म्हणजे एवढे निघले एवढ्याशा दुधात एवढं, म्हणजे आठवड्याला काढते करून. अरे मला हे चम्मच हवा आहे परत ह्यामध्ये घाला. दुसरा घे चांगलाच. मम्मीला आमच्या भांडी म्हणजे काय बोलतात, सगळ्याशी भांडी काढायचं आवडत नाहीये. आता बघा चुकून तुम्हीच बघितला, चमचा झाला, पण त्याच्या डोक्यात हे नाही पडलं की आपण नवीन चमचा घेऊन हे करू शकतो. कांदा एकदम गुलाबी रंगावरती येईपर्यंत भाजायचा आणि मग खडे मसाले हे आपण त्यामध्ये ऍड करूया. आणि याच्यामध्ये मी धना पावडर आणि जिरा पावडर घातले. आणि हा आपला बिर्याणी मसाला पुलाव, मी हे कोल्हापूरवरून आणते पॅकेट, लय मस्त लागतं. जगात हो जगात भारी आम्ही कोल्हापुरी. आता मी याच्यामध्ये खडे मसाले ऍड केले आहेत. कांदा आपला गुलाबी रंगावरती, आणि मी खडे मसाले खूप कमी प्रमाणात वापरते कारण आता बिर्याणी मसाला पण आहे. बघू शकते पनीर तळून झाले. आता थोड्या वेळाने टोमॅटो प्युरी ऍड करायची, मिरची, आलं लसणाची पेस्ट, सगळं साहित्य. आपण जर सगळं साहित्य कटिंग वगैरे पटकन करून घेतलं तर पटकन होते. तयारी करून घेतली की करायला अर्धा तासच लागतो, साध्या सोप्या पद्धतीने. सगळं माझं जेवण साध्या सोप्या पद्धतीने असतं. बघू शकता मी आता तांदूळ पण ह्याच्यामध्ये ऍड केला. तांदूळ मी धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये ऍड केला कांदा भाजेपर्यंत. आणि आज परीला पटकन भूक लागणार आहे आणि थोडी जरा तिखट कमीच करणार आहे. इतकी पण तिखट नाही बनवणार, म्हणजे पिल्लू पण खाईल. मीडियम तिखट बनवणार आहे. पूर्ण गुलाबी रंगावरती खाईपर्यंत भाजायचं. कोण कोण कुकरला पण बनवतंय, कुकरला पण भारी होते. मी एकदा अंडा मसाला कुकरला बनवलेला, मस्त झालेला. नाही सॉरी, अंडा बिर्याणी. चला आता मी कांदा अजून थोडा भाजून घेते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. तर ह्याच्यामध्ये मी आता आलं लसणाची पेस्ट, परत हळद थोडीशी ऍड केली. आता जरासं अजून भाजू देते, अजून कांदा शिजायला हवा आपला. आणि इथं बघा प्रार्थना चालली. कसा आदू? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शुभम करोती म्हणायला परी, परी तिला शुभम करोती म्हणायला. आद्या शुभम करोती बोल. शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा. त्यांचं चालू दे प्रार्थना, माझ्या पण कानावरती पडते, ते पण बोलतात आणि मी बिर्याणी करते. मस्त वाटतं. आलं लसणाच्या पेस्टचा एकदम मस्त सुगंध भाजताना. बघा तांदूळ सारखं हलवत राहिला की सुटतो. अजून थोडंसं त्याच्यामध्ये आपण तूप ऍड करूया.
आता टोमॅटो आपण प्युरी ह्याच्यामध्ये ऍड करूया. माझा एक प्रॉब्लेम झालाय की आधुनी जे स्टँड होतं ते तोडून टाकलंय, त्याच्यामुळे मला हातात घेऊन शूट करावं लागतंय. सो थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम होत असं बघण्यासाठी. धनापूड, जिरापूड, आता जरासं कांदा टोमॅटोची प्युरी, हे मस्तपैकी शिजू दे थोडंसं. मग त्याच्यामध्ये हा मसाला आणि दही ॲड करायचं. तर याच्यामध्ये मी आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं मी चटणी ॲड केली आणि दही ॲड केलं. आणि हा बघा आपला भात पण असा रेडी झाला. मी बंद करून ठेवला, बघू शकता. आता हे मस्तपैकी, आणि ते दही आणि थोडंसं टोमॅटोची प्युरीचं भांडं होतं ते थोडंसं मी पाणी टाकून करून घेतलेलं आहे. आता हे मी जरा थोडा वेळ शिजू देते, मग त्याच्यानंतर मी पनीर त्याच्यामध्ये ॲड करून आता 1-2 मिनटं शिजू देणार मी झाकण मारून. मग पनीर टाकून अजून 1 मिनटं शिजू देणार आणि मग भात घालणार ह्याच्यामध्ये. चला आता मी थर लावून घेतला, कारण मी एका हाताने शूट नाही करू शकत, त्याच्यामुळे शूट नाही केला. तो भात मी ह्याच्यावरती एकच थर लावून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं हिरवा कलर ॲड केला, रेड कलर ॲड केला, कारण मी घरात जे काय वस्तू आहे त्याच्यापासून घरामध्ये जेवढ्या अवेलेबल आहे तेवढ्यातनं मी आज ती बिर्याणी केलेली आहे आणि मी ती तुमच्याशी शेअर केली आहे. त्या बघू कशी बनते. 100% मस्तच बनणार. मी तर भांडी घासून घेते. कसं आहे, नुसतं हे बनवणं म्हणजे बिर्याणी बनवणं नाही, ते त्याच्याबरोबर हे साफसुद्धा करता आलं पाहिजे, तेव्हा ते सगळं जेवण करता आलं आपल्याला असं म्हणता येईल. तर आता मी हे 5 मिनटं शिजवून घेते, कारण चिकन नाही आहे, हे मटन नाही आहे, कारण अंडं पण नाही आहे, कारण पनीर आहे. पनीर लगेच तुटतं, त्याच्यामुळे मी 5 मिनटं त्याला झाकून ठेवते. त्यांना आपली बिर्याणी रेडी झाली, बघू शकता. वाफ पण येते आणि झाकून ठेवते. आणि आता आदू पण आले. मी सगळं क्लीन करून घेतलंय स्वच्छ. आणि इथं डान्स चालू आहे, पिल्लूचा पण डान्स चालू आहे. पिल्लू बघा, अगं बाय अगं बाय. हन में हो गया तुम्ही जे मैंने देखा, ते सॉन्ग लावले. पिल्लू पडलं. काय झालं आता, खेळता खेळता तिला रडायला येतं. थंडी भरपूर आहे, परी गादीवरती चप्पल घातलंय तू. माझं डोकं बघा, गादीवर चप्पल घालून. आद्या दिदीला का मारलीस? तोपर्यंत परीच्या मी वेण्या घालून घेतल्या मस्तपैकी. आता सोमवार आहे ना उद्या, दर संडेला हा प्रोग्राम असतो वेण्यांचा. वेडाबाई आद्या, तसं नाही करायचं, नाही करायचं. पप्पा बूम गेले. आद्या जरा खोकते, थंडी भरपूर आहे बाहेर, आम्ही आतमध्ये आहे. अय्यो, आणि 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 हा अय्यो, तिकडे पडली. चला या.